नाशिकमध्ये 2026-27च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी 5,500 कोटींच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सर्व कामांचा वेग वाढवण्याचे आणि ती कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेत। बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर गेडाम यांनी रस्ते, घाट, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही, ऑप्टिकल फायबर, अग्निशमन यांसारख्या कामांना विभागांनी काटेकोर समन्वय ठेवण्यावर भर दिला। नाशिक त्र्यंबकेश्वर 6 पदरी रस्ता तयार करताना दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग समाविष्ट करण्याचाही त्यांनी स्पष्ट आदेश दिलाय। जलसंपदा विभागाने घाटांची कामे तातडीने सुरू करावी तसेच कुंभमेळा काळात गोदावरी नदी सतत प्रवाहित राहील यासाठी आवश्यक नियोजन करावे अशा सूचनाही देण्यात आल्या। याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा तसेच भाविकांना मार्गदर्शन करणारे माहितीपर डिझाईन तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेत। कुंभमेळ्यासाठी एक सर्वसमावेशक मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा सर्व तपशील विभागांनी तातडीने सादर करण्यास सांगितले। बैठकीपूर्वी संविधान दिनानिमित्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिक शपथ घेऊन संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प केला आहे।